त्र्यंबकेश्वर विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमॅनपदी योगेश दिघे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। माजी चेअरमॅन निवृत्ती कोठुळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर सोसायटीच्या चेअरमॅन निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता। या निवडणूक प्रक्रियेत पीठासन अधिकारी म्हणून माधव सोनवणे यांनी कामकाज पाहिलंय। चेअरमॅन पदासाठी योगेश दिघे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचं जाहीर करण्यात आलंय। या निवडीच्या वेळी सोसायटीच्या व्हाईस चेअरमॅन आरती अडसरे, ज्येष्ठ संचालक संपतराव सकारे, संचालक उमेश सोनवणे, लक्ष्मीकांत थेटे, अरुण दाते, मोहन लोहगावकर, पंढरीनाथ कडलक, अंजू गंगापुत्र, आशुतोष महाजन हे उपस्थित होते। तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक युवराज कोठुळे, खरेदी विक्री संघाचे संचालक दिलीप चव्हाण, माजी नगराध्यक्ष पिंटू तुंगार आणि किरण अडसरे यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। निवडणूक प्रक्रियेनंतर नवनिर्वाचित चेअरमॅन योगेश दिघे यांचा उपस्थित मान्यवर व कार्यकर्त्यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला। नवनिर्वाचित चेअरमॅन योगेश दिघे यांच्या नेतृत्वाखाली आता त्र्यंबकेश्वर सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न कसे मार्गी लागतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।